आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रतीचं वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला। त्यानंतर महापालिकेच्या वतीनं भारतीय संविधान दिनानिमित्त 26 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील मैदानावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। संविधान दिनानिमित्त विविध महापालिकेच्या वतीनं 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी 2 दिवस विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 27 नोव्हेंबर रोजी प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सकाळच्या सत्रात गौतम बद्रिके, राहुल विघ्ने, रोशन तेलतुंबडे, पंढरीनाथ गाढे, प्रभाकर भगत, संगीता भंडारे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम, त्यानंतर दुपारच्या सत्रात 12 वाजता प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये विशाल ओवाळ, भरतबाबू लोणारे, स्वप्नील पवार, धीरज वानखेडे, शेखर गायकवाड आदी गायक आपली कला सादर करणार आहेत। आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे आणि गायिका दीक्षा वाव्हळ हे कलाकार सहभागी झाले होते। दुपारी 3:30 सूरप्रीत अशोक प्रस्तुत भारतीय संविधानावर आधारित गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सायंकाळी 5 वाजता जयेंद्र मातोश्री प्रोडक्शन पुणे प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम सन्मान व संविधानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि ख्यातनाम पार्श्वगायक चंद्रकांत शिंदे आणि पार्श्वगायिका गायत्री शेलार हे कलाकार सहभागी होणार आहेत। सायंकाळच्या सत्रात भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा भारत आहे हा कार्यक्रम सादर करणार आहेत। संविधान दिन आहे। आज तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आला आहात। या दिवसाचं महत्त्व काय आणि नागरिकांना काय आवाहन करावं? मी ॲडव्होकेट संघमित्रा गायकवाड कांबळे। आज आम्ही इथे ब्लूबर्ड्सची ही टीम आहोत। ब्लूबर्ड्स हे एक बिझनेस आणि सोशल ॲप आहे, त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत। तर आजच्या दिनाचं महत्त्व हे आहे की आपण भारतीय संविधान जे भारताने स्वीकारलं आजच्या दिवशी, तर आपण एकाच दिवशी इथली राजेशाही, सरंजामशाही आणि पुरोहितशाही ही नाकारून आपण इथल्या प्रत्येक नागरिकाला राजा बनवलेला आहे, मालक बनवलेला आहे। आणि माझं कुणीतरी गुलाम असावं आणि मी कुणाचं तरी गुलाम असावं, ही मानसिक गुलामीची जी मानसिकता आहे ती मिटवून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत। आणि सगळ्या प्रतिकूल विषम परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस अथक परिश्रमातून आपल्याला हे मोकळा श्वास घेणारं आणि मोकळा जगणं आपण जे अनुभवतो आहे आजचं, ते अनुभवायला देणारं आपल्याला हे आजचं संविधान दिलेलं आहे। तर या संविधान दिनाच्या आणि आपलं हे संविधान दिन चिरायू हो आणि आपलं संविधान आपण आपल्या संवैधानिक पद्धतीनेच आपल्या त्याची जगण्यातून आणि आपल्या जीवन पद्धतीतून अंमलात आणूयात, कृतीत आणूयात हे मी सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते। आव्हान काय करावं? नागरिकांना हेच आवाहन करतो आम्ही संविधान दिन निमित्तानं की आपण आपल्या जे काही संविधानिक अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आहे त्याचा रिस्पेक्ट करावा आणि आपण जास्त काही नाही होऊ शकलो तर एक चांगला नागरिक, एक भारतीय नागरिक, जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येकाचं हे मूलभूत कर्तव्य आणि अधिकारांसोबत एक परम कर्तव्य आहे की आपला देश आणि देशाप्रतीची देशनिष्ठा ही त्याने त्याच्या वागणुकीतून, त्याच्या छोट्यातल्या छोट्या कृतीतून दाखवावी। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।